येस सर. चालेल ना, मी बोलते त्यांच्याशी. ओके. हो हो हो, मी कानावर घालेन त्यांच्या. येस सर, थँक्यू थँक्यू. ते आश्रमातलं सामान आहे, स्टोर रूम आहे ना ही, मग कोणी येत नाही इकडे. थँक्यू. एवढंच एवढंच बोलायचं होतं? नाही म्हणजे अजून बोलायचं होतं. सॉरी. नाही, मग त्याच्यापेक्षा थँक्यू बेटर होतं. नाही नाही, खरंच बोलायचं आहे. हां. मग अशी मी तुमची परमिशन न घेता बोलले. आय नो मी जरा लिमिट्स क्रॉस केल्या, सो सॉरी. आणि ती गोष्ट माझ्या अचानक लक्षात आली म्हणून मी बोलले. मला माहिती नाही तुम्हाला ते चुकीचं वाटलं का नाही, पण तुम्ही ते ऐकून घेतलं आणि सिरियसली पण घेतलं, त्यासाठी थँक्यू. एवढं काहीच झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे थँक्यूचीही गरज नाही आहे आणि सॉरीचीही गरज नाही आहे. ॲक्च्युली ते जरा थोडंसं जरी कम्फर्टेबल वाटायला लागलं ना की मग मी काही विचार न करता बोलते, सुटतेच म्हणून. आणि आपल्या ड्युटीवरती तर कोणाशी अटॅचमेंट नसलेलीच बरी. म्हणजे टीमच अशी आहे ना की कोणी जीव लावू शकतं. हे सगळेच जण कामात जितके उत्तम आहेत ना, तितकेच माणूस म्हणूनही उत्तम आहे. मी खूप लकी आहे की ही माझी टीम आहे, कारण हे सगळेच जण पटकन कोणालाही आपलेसे वाटतात. आणि म्हणून आम्ही एक कुटुंब आहोत आणि तू आता या कुटुंबाचा एक पार्ट आहे, सदस्य आहेस. त्यामुळे अजिबात मनाला काहीच लावून घेऊ नकोस. हां. पण बॉस एक सांगू, इतक्या टीम्स बरोबर काम केलंय पण आपली टीमच वेगळी आहे. मग इतकं कुटुंबासारखं वाटतंय ना, मला या सगळ्याची सवय नाही आहे म्हणून थोडासा वेळ लागेल. म्हणजे काही चुकीचं समजून घेऊ नका, तुमच्याशी बोलताना मैत्रिणीशी बोलते असंच वाटतं. इट फील्स लाईक अ सिस्टरहूड आणि त्याचं छान वाटतं. अगं मग बोलत जा ना, मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून, तुला जे वाटेल ते बोलत जा, पण त्याच्यासाठी आधी मला तारिणी म्हण. नाही 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 बॉस, ते जरा एक्स्ट्रा होईल. अगं मला आवडेल तुझ्यासारखी गोड मैत्रीण असलेली. मला आवडतं ते क्यूट क्यूट रेवा, गोड गोड रेवा. बाहेर म्हणत जाईल, पण ऑन ड्युटी प्रोटोकॉल इज मस्ट. नाही, मग तेव्हा मी बॉस म्हणून थांबवेन ना. राईट. सुमी आजीच्या रूम मध्ये अंधार कसा आहे? काव्या,